नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज मी मार्केटला गेली होती. मच्छी खायचा मूड होता, तर मी मार्केटला गेल्यानंतर मला इथे थोडा लेट झालेला, तर मच्छी संपत आलेली. त्यामुळे इथे मी बांगडा घेतला. इतका काही फ्रेश नव्हता, पण आता ऑप्शन नव्हता. बांगडा घेतला आणि त्याचबरोबर मला आवडता खुपा घेतला. त्याला टुनाही म्हणतात. तर मला तो खूप जास्त आवडतो. त्याची चव जी असते ना, ती अशी आंबूस अशी असते, थोडी आंबट अशी लागते आणि ती डाळ भातासोबत खूप छान लागते. तर मी ते मासे स्वच्छ धुवून घेतले होते दोन्ही आणि त्याच्यामध्ये आचीचा मसाला टाकलेला, काळं तिखट टाकलेलं, तेल मीठ हळद वगैरे लावून 10 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी हे तळायला घेतलं एक साईडला आणि उरलेली थोडीफार मच्छी मी उद्यासाठी पण काढून ठेवली, कारण आम्ही तिघे इतकंच नाही खाऊ शकत. त्याच्यामुळं मी हे काढून ठेवलं नंतरसाठी. तर इथे तुम्ही बघू शकता. आणि हे जे करपलं वगैरे नाही आहे, ती मच्छी थोडी ब्लॅक कलरची असते, त्यामुळे ते आतून तिचं रक्त पण थोडं काळपट दिसतं. त्याच्यामुळे हे असे काळे डाग पडलेले आहेत. आणि याच्यानंतर मी बांगडा फ्राय करून घेतला. आधी खुपा फ्राय केला व नंतर बांगडा फ्राय केला. त्यामुळे थोडंसं असं एकदम ब्राऊन ब्राऊन वाटते. तर ते करपलेलं नाही आहे. तर इथे बघू शकता मच्छी फ्राय तयार आहे. इथे मी बाजूला भात आणि डाळ पण बनवून घेतलेली व पोरांना आता खूप भूक लागलेली. मग म्हणले, मम्मी लवकर जेवायला वाढ. त्याच्यानंतर मी मलाही वाढून घेतलं आणि मुलांना पण वाढून दिलेलं. तर डाळ भातासोबत मच्छी म्हणजे खूप टेस्टी लागते. म्हणजे काही जरी नसलं ना, डाळ भात आणि मच्छी पाहिजेच म्हणजे पाहिजेच. तर थँक्यू. बाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.